सर्वप्रथम स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन. सदरील व्हिडिओ NTS, NEMS, शिष्यवृत्ती परीक्षा, MTS तसेच नवोदय परीक्षा व इतर स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या अगोदरच्या भागामध्ये आपण या ठिकाणी पाहिलेला आहे समसंबंध हा जो घटक आहे. समसंबंध मध्ये संख्यांचा समसंबंध हा घटक आपण या ठिकाणी पाहिलेला होता. तर जर आपण तो व्हिडिओ या ठिकाणी जर पाहिलेला नसेल तर निश्चितपणे या व्हिडिओच्या शेवटी आपण त्याची लिंक दिलेली आहे, तर तो आपण या ठिकाणी व्हिडिओ पाहायचा आहे. यानंतरचा जो आपला घटक आहे तो घटक आजच्या भागामध्ये आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत. समसंबंध हा जो घटक आहे, हा समसंबंध या घटकातील उपघटक आपण या ठिकाणी पाहणार आहोत. म्हणजे त्याचाच एक प्रकार म्हणजे इंग्रजी अक्षरमाला असेल किंवा वर्णमाला असेल, ही इंग्रजी अक्षरमाला असेल किंवा इंग्रजी वर्णमाला असेल. ओके, या घटकावरचा समसंबंध आपण आजच्या भागामध्ये या ठिकाणी पाहणार आहोत. तर यामध्ये काही कन्सेप्ट आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचं आहे. तर ज्याही वेळेस आपण इंग्रजी अक्षरमाला असेल, इंग्रजी वर्णमाला असेल, त्यांचा ज्यावेळेस समसंबंध पाहतो त्यावेळेस आपल्या डोळ्याच्या समोर एक अक्षरमाला या ठिकाणी उभी राहते. तर ही अक्षरमाला नेमकी कशा पद्धतीची असेल? ज्याही वेळेस आपण एखादा प्रश्न सोडवत असतो, प्रश्न सोडवत असताना त्या प्रश्नामध्ये आपणाला सुरुवातीलाच एक अक्षरमाला दिलेली असणार आहे. ज्याही वेळेस आपण एखादी अक्षरमाला पाहतो त्यावेळेस आपल्याला माहिती आहे ABCD EFGHIJKLMNOPQRSTUVWX Y and Z. ओके, ज्याही वेळेस आपण अशा पद्धतीची अक्षरमाला करतो पहा. ओके, या अक्षरमालेमध्ये जर आपण या ठिकाणी पाहिलं तर A पासून Z पर्यंतची अक्षरे आपण या ठिकाणी घेतलेली आहेत. A पासून Z पर्यंतची अक्षरे आपण या ठिकाणी घेतलेली आहेत. परंतु या ठिकाणी आपल्याला एक गोष्ट या ठिकाणी लक्षामध्ये घ्यायची आहे की A to Z पर्यंतची जी काही अक्षरे आहेत ही एकूण 26 अक्षरे आहेत. एकूण 26 अक्षरे आहेत. परंतु ज्याही वेळेस आपण समसंबंध हा जो घटक या इंग्रजी अक्षरमालेशी पाहतो त्यावेळेस आपल्याला ही जी अक्षरमाला आहे या अक्षरमालेमध्ये A to Z पर्यंतची अक्षरे दिसत नाहीत. तर त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर आपल्याला A पासून Y पर्यंतचीच अक्षरे त्या ठिकाणी देण्यात आलेली आहेत. A पासून Y पर्यंतचीच अक्षरे त्या ठिकाणी आपल्याला देण्यात आलेली आहेत. म्हणजेच यामध्ये या इंग्रजी अक्षरमालेतील समसंबंध पाहत असताना आपल्याला A ते Y पर्यंतचीच अक्षरे दिलेली आहेत. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी एकूण 25 अक्षरांचा या 25 वर्णांचा या ठिकाणी आपल्याला विचार करायचा आहे. 1 ते 25 म्हणजेच A पासून Y पर्यंतच्याच अक्षरांचा आपल्याला या ठिकाणी विचार करायचा आहे. आणि ज्याही वेळेस ही अक्षरमाला दिलेली असेल या अक्षरमालेमध्ये जर आपण पाहिलं तर काय केलेलं असतं पहा की A पासून F या 5चा एक ग्रुप असणार आहे. त्यानंतर G पासून K पर्यंतचा एक ग्रुप असणार आहे. त्यानंतर LMNOP या 5 जणांचा एक ग्रुप असेल. त्यानंतर QRSTU या 5 जणांचा एक ग्रुप. आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर यामध्ये ABCDE ओके, ABCDE हे F पासून असेल. हा जो काही ग्रुप असेल हा F पासून असणार आहे. FGHIJ व त्यानंतर KLMNO
PQRST व त्यानंतर UVWXY. ओके, तर ही जी काही आपण इंग्रजी अक्षरमाला पाहू त्याच्यामध्ये आपल्याला अशा पद्धतीचे 5-5चा एक ग्रुप आपल्याला त्या ठिकाणी दिसणार आहे. 5-5चा एक ग्रुप आपल्याला त्या ठिकाणी दिसणार आहे. म्हणजेच या ठिकाणी एकूण 25 अक्षरे आहेत हे आपल्याला माहिती आहे. 5-5चा एक ग्रुप असणार आहे हेही आपल्याला माहिती आहे. त्यानंतर या ठिकाणी आपण विचार असा पद्धतीने करायचा नाहीये की इंग्रजी अक्षरमालेमध्ये A to Z म्हणजे एकूण 26 अक्षरे आहेत. तर 26 अक्षरे आहेत त्याच्याबद्दल कसल्याही प्रकारचा डाऊट नाहीये. परंतु आपणाला ज्याही वेळेस या इंग्रजी अक्षरमाला असेल, वर्णमाला असेल, या घटकावरचे ज्यावेळेस आपल्याला प्रश्न सोडवायचे असतात त्यावेळेस त्या ठिकाणी जीही काही अक्षरमाला दिलेली असेल, जी अक्षरमाला दिलेली असेल त्या अक्षरमालेवर आधारितच आपणाला या ठिकाणी सर्व प्रश्नांची उत्तरे या ठिकाणी द्यावयाची असतात. त्यामुळे आपणाला जर A to Z दिलेलं असेल तर A to Z पर्यंतच्याच अक्षरमालेचा आपल्याला या ठिकाणी विचार करायचा आहे. परंतु 99% ज्याही वेळेस अक्षरमालेवरती प्रश्न विचारला जातो समसंबंध या घटकामध्ये त्यावेळेस A to Y पर्यंतचीच अक्षरे आपल्याला या ठिकाणी दिलेली असतात. यामध्ये हा जो काही 5-5चा या ठिकाणी ग्रुप दिलेला आहे, या 5-5चा ग्रुप दिल्यानंतर या ठिकाणी आपणाला समजण्यासाठी आपण या ठिकाणी काय करायचं असतं पहा, की आपली एक सेपरेट अक्षरमाला आपण या ठिकाणी तयार करायची आहे. काय करायचं आहे असं आपण या ठिकाणी सांगितलेलं आहे पहा, की आपली एक सेपरेट अशी अक्षरमाला या ठिकाणी तयार करायची आहे. ती कशा पद्धतीने तयार करायची ते मी तुम्हाला दाखवणारच आहे. ओके, तर या ठिकाणी सुरुवातीला आपल्याला काय करावं लागेल पहा, की एक कोरा कागद आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे, एक पेज आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे व त्या पेज वरती आपल्याला एक अशा पद्धतीची एक अक्षरमाला या ठिकाणी आपण तयार करायची आहे. यामध्ये आपल्याला हे व्यवस्थित पद्धतीनं हे जी काही अक्षरमाला आहे पहा, ही अक्षरमाला आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. तर आता ती अक्षरमाला कशा पद्धतीनं तयार करायची हे आपण सुरुवातीला पाहूया. म्हणजे जोपर्यंत आपली अक्षरमाला तयार होत नाही तोपर्यंत आपल्याला या घटकावरचे जेही काही प्रश्न आहेत ते सोडवता येणार नाही. तर आपण सुरुवातीला या ठिकाणी काय करायचं आहे पहा, जी काही आपली जी काही सुरुवात झालेली आहे ही कुणीकडून सुरुवात झालेली आहे पहा, की A पासून आपली सुरुवात झालेली आहे. म्हणजे हे डाव्या साईडनं सुरुवात झालेली आहे. A म्हणजेच आपली कोणत्या साईडनं सुरुवात झालेली आहे, ही डाव्या बाजूने सुरुवात झालेली आहे. तर आपल्याला या ठिकाणी वरच्या बाजूला 1 पासून सुरुवात करायची आहे पहा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14. ओके, आता या ठिकाणी आपण जागे अभावी काय केलेलं आहे, हे जे काही अक्षरे आहेत ही अक्षरे आपण खाली लिहिलेली आहेत. ओके, परंतु आपण ज्याही वेळेस तुम्ही ही अक्षरमाला तयार करता त्यावेळेस आपलं हे एकाच रेषेमध्ये, ओके, म्हणजे एकाच लाईनवरती आपल्याला हे अक्षरमाला आली पाहिजे याची खबरदारी मात्र तुम्ही या ठिकाणी घ्यायची आहे. ज्या पद्धतीने आता आपण अक्षरमाला पाहिली, आपण एका पेजवरती केलेली, तशा पद्धतीची अक्षरमाला आपल्याला त्या ठिकाणी तयार करायची आहे. व यानंतर पहा या ठिकाणी 15 16 17 18 19 20 21 22 23 24 व 25. पहा या ठिकाणी आपण काय केलेलं आहे, 1 ते 25 पर्यंतचे अंक या ठिकाणी लिहिलेले आहेत. कोण्या बाजूने लिहिलेले आहेत पहा, तर आपण या ठिकाणी डावीकडून उजवीकडे अशा पद्धतीचे अंक या ठिकाणी लिहिलेले आहेत. तर याच ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, परत
पहा या ठिकाणी एक आपल्याला या ठिकाणी दाखवायचे, म्हणजे आपण कुणीकडून हे अक्षर या ठिकाणी लिहिलेले आहे, उजवीकडून का डावीकडून. ओके, म्हणजे जे काही अंक आपण या ठिकाणी लिहिलेले आहेत. तर आता आपल्याला हे उजवीकडून अंक लिहायचे आहेत. पहा उजवीकडून. ओके, तर उजवीकडून लिहित असताना या ठिकाणी पहा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. ओके 11. तर तुमचं हे सरळ रेषेमध्ये असणार आहे, सरळ असणार आहे. ओके 11. यानंतर 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 व 25. ओके, तर म्हणजे आपली ही जी काही अक्षरमाला आहे, ही अक्षरमाला तयार याच्यावरचे प्रश्न सोडवत असताना आपणाला ही अक्षरमाला जी आहे ती अशा पद्धतीने तयार करणं खूप गरजेचं आहे. ओके, जर हे असेल आपल्याजवळ तर आपणाला जे काही प्रश्न आहे ते प्रश्न अधिकाधिक कमीत कमी वेळेमध्ये आपण ते प्रश्न या ठिकाणी सोडवू शकणार आहोत. तर ते कशा पद्धतीने प्रश्न सोडवायचे असतात, याच्यावरती कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर यामध्ये काय करायचं आहे पहा, की ज्याही वेळेस एखादा प्रश्न दिलेला असेल त्यावेळेस आपणाला या ठिकाणी यांचे जे काही क्रम आहे, हे डाव्या बाजूने जे काही क्रम आहे किंवा उजव्या बाजूने आपण जेही काही या ठिकाणी क्रम लिहिलेले आहेत, हे सर्व क्रम आपल्याला या ठिकाणी पाहावे लागतील. ओके, आणि या जे आपण अक्षरमालेमध्ये जे काही क्रम या ठिकाणी दिलेले आहेत, या क्रमांचा जर आपण विचार केला तर एक गोष्ट आपल्याला या ठिकाणी लक्षात येते. पहा की यांची जर बेरीज केली पहा डाव्या बाजूने व उजव्या बाजूने, तर यांची बेरीज किती येते पहा. 1 आणि 25 26, 2 आणि 24 26, 3 आणि 23 26, 4 आणि 22 26. म्हणजे अशा पद्धतीनं आपण जर हे जर क्रम पाहिले तर या प्रत्येक क्रमाची डाव्या बाजूने असेल उजव्या बाजूने असेल जोही काही क्रमांक असेल, या क्रमांकांची जर आपण बेरीज केली तर प्रत्येक क्रमांकाची बेरीज ही किती येत आहे, 26 येत आहे. किती येत आहे, 26 येत आहे. म्हणजे आपण कोणताही रॅन्डमली कोणताही जर आपण अक्षर घेतलं, समजा आपण आर हे अक्षर घेतलं, तर याचा डावीकडून क्रमांक आहे 18वा व उजवीकडून क्रमांक आहे 8वा. म्हणजेच आपण जे काही क्रमांक लिहिलेले आहेत ते क्रमांक आपले बरोबर आहेत का नाही हेही आपण या ठिकाणी पडताळून पाहणं गरजेचं असणार आहे. 18 आणि 8 26 होते. जर यांची बेरीज जर थोडी वेगळी येत असेल तर आपण जेही काही या ठिकाणी क्रमांक दिलेले आहेत हे क्रमांक आपले या ठिकाणी कुठेतरी गडबड झालेली आहे हे आपल्याला या ठिकाणी समजून घ्यावं लागेल. ओके, कोणताही एक रॅन्डमली आपण नंबर घ्यायचे आणि आपल्याला चेक करायचा आहे. ओके, समजा आपण एच घेतलं तर एचचा क्रमांक डावीकडून 8 आहे व उजवीकडून 18 आहे. जर यांची बेरीज केली तर यांची बेरीज ही 26च येत आहे. म्हणजे आपण जे काही या ठिकाणी आपली जी अक्षरमाला या ठिकाणी तयार केलेली आहे ती अगदी बरोबर आहे. आणखीन एक पाहूया पहा. या ठिकाणी ओचा क्रमांक डावीकडून 15वा आहे, उजवीकडून 11वा आहे व यांची जर आपण बेरीज केली तर यांची बेरीज ही 26च येते. तर याच्यावरचे जे काही प्रश्न विचारले जातात पहा, हे प्रश्न सोडवत असताना ज्याही आपण या अगोदर संख्यांचा जो काही समसंबंध या ठिकाणी पाहिलेला आहे त्या संख्यांच्या समसंबंधामध्ये सुद्धा जो काही समसंबंध होता तोच समसंबंध याच्यामध्ये सुद्धा या इंग्रजी अक्षरमालेमध्ये सुद्धा वापरला जातो. ओके, जरी ही इंग्रजी अक्षरमाला असेल तरी सुद्धा संख्यांप्रमाणेच म्हणजे या जे काही आपण क्रमांक दिलेले आहेत या क्रमांकाप्रमाणेच आपणाला या ठिकाणी प्रश्न सोडवावे लागतात. तर याच्यामध्ये जर आपण समजा एक उदाहरण जर या ठिकाणी पाहिलं तर याच्यामध्ये जर एक उदाहरण आपण या ठिकाणी घेऊया पहा. जी जसे आय
तसे के जसे प्रश्नचिन्ह. काय दिलेलं आहे पहा. समजा आपण एक समसंबंध या ठिकाणी पाहत आहोत की काय दिलेलं आहे, जी जसे आय तसे के जसे प्रश्नचिन्ह. पहा, आता ज्याही वेळेस आपण हा प्रश्न या ठिकाणी सोडवण्याचा प्रयत्न करू त्यावेळेस प्रत्येक वेळेस आपल्याला काय करायचं आहे, अक्षरमाला, आपण जी काही अक्षरमाला या ठिकाणी तयार केलेली आहे ती अक्षरमालाच आपल्या सोबत या ठिकाणी ठेवायची आहे. तर या अक्षरमालेचा विचार करत असता यामध्ये सुरुवातीला आपल्याला काय दिलेलं आहे पहा, जी दिलेला आहे. तर सुरुवातीला आपल्याला हे डावीकडून क्रमांकाचा या ठिकाणी विचार करायचा आहे पहा. तर या ठिकाणी जीचा जो काही क्रमांक आहे तो जीचा क्रमांक आहे 7. तर आपण या ठिकाणी जीच्या खाली काय लिहिलेले आहे, 7. 7 जसे आय. यानंतर पहा आयचा क्रमांक या ठिकाणी दिलेला आहे 9. म्हणजे 7 जसे 9 तसे केचा क्रमांक या ठिकाणी पहा 11 आहे. 11 जसे प्रश्नचिन्ह या ठिकाणी दिलेला आहे. म्हणजे ज्याही वेळेस हे जरी अक्षर दिलेले असतील त्याही वेळेस आपल्याला या अक्षरांमधील त्यांचा जो काही क्रमांक आहे तो आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे. म्हणजे काय केलेलं आहे पहा, 7 जसे 9 तसे 11 जसे प्रश्नचिन्ह. या जर संख्या पाहिल्या तर या संख्या कशा आहेत, विषम संख्या आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. 7 9 यानंतर 11, 7 9 11. 11 नंतरची पुढली विषम संख्या असणार आहे 13. म्हणजे 13 या क्रमांकाला काय आहे पहा, यम आहे. म्हणजेच या ठिकाणी प्रश्नचिन्हाच्या जागी येणारं जे काही उत्तर असणार आहे हे उत्तर काय येणार आहे, यम येणार आहे. उत्तर काय येणार आहे, यम येणार आहे. यानंतर आणखीन वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न या ठिकाणी विचारले जाऊ शकतात. वर्ग संख्या असतील, समसंख्या असतील, विषम संख्या असतील, संयुक्त संख्या असतील. म्हणजे जोही काही आपण संख्यांच्या बाबतीमध्ये समसंबंध पाहिलेला आहे तसाच समसंबंध आपल्याला या अक्षरांच्या बाबतीमध्ये सुद्धा पाहावा लागतो. त्यामध्ये आणखी काय सांगितलेलं आहे पहा, की या इंग्रजी अक्षरमालेचा विचार करत असता गटातील स्थान किंवा क्रमांक. गटातील स्थान किंवा क्रमांक. आता हे गट म्हणजे नेमकं काय असणार आहे, तर आपण पाहिलेलं आहे की या अक्षरमालेमध्ये हे जे काही आपण 5-5चा जो काही गट केलेला आहे, ग्रुप तयार केलेला आहे, म्हणजेच हा गट असणार आहे. ए पासून ई पर्यंतचा एक गट असेल, एफ पासून जी पर्यंतचा एक गट असेल, के पासून ओ पर्यंतचा एक असेल, पी पासून टी पर्यंत व यू पासून वाय पर्यंतचा एक ग्रुप या ठिकाणी असणार आहे. म्हणजेच या गटातील स्थान किंवा क्रमांक म्हणजे समजा आपल्याला असं जर दिलेलं असेल, ए जसे एफ तसे के जसे प्रश्नचिन्ह. तर आपण या ठिकाणी जर पाहिलं काय सांगितलं पहा, आपण ए जसे एफ तसे के जसे प्रश्नचिन्ह आपण या ठिकाणी सांगितलं. तर आपण या ठिकाणी जर पाहिलं तर हे जे काही गट आहेत या गटातील काय केलेलं आहे पहा, ए म्हणजे पहिला, त्यानंतर एफ 6 तसे के चा क्रमांक पहा 11 जसे प्रश्नचिन्ह या ठिकाणी विचारलेला आहे. तर या ठिकाणी जर आपण पाहिलं तर ए जसे एफ म्हणजेच काय केलेलं आहे, हा जो काही गट आहे ए पासून ई पर्यंतचा या गटातील पहिला अक्षर या ठिकाणी घेतलेला आहे पहा, पहिलं अक्षर. ओके. त्याच पद्धतीनं एफ आणि जे, एफ आणि जे या गटातील सुद्धा पहिलं अक्षर या ठिकाणी घेण्यात आलेलं आहे. त्यानंतर आपल्याला विचारले सुद्धा काय, तर के जसे प्रश्नचिन्ह. तर हे तिसऱ्या गटातील आहे पहा, के हा सुद्धा पहिलंच अक्षर आहे, तिसऱ्या गटातील पहिलं अक्षर आहे. तर आता आपणाला जे काही उत्तर या ठिकाणी शोधायचं आहे पहा, तर ते उत्तर काय असणार आहे, चौथ्या गटातील पहिलं अक्षर असणार आहे. चौथ्या गटातील पहिलं अक्षर या ठिकाणी असणार आहे. ते म्हणजे या ठिकाणी पहिलं अक्षर काय आहे पहा, पी. म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी काय येणार आहे, पी. ए जसे एफ, ए जसे एफ तसे के जसे पी येणार आहे पहा, के जसे पी या ठिकाणी आपलं उत्तर येणार आहे. यानंतर काय सांगितलेलं आहे पहा आपणाला, की त्यांच्यातील जो काही फरक असेल, ओके,
त्यांच्यातील जो काही फरक असेल, ओके, ज्या अक्षरांमधील 2चा फरक असेल, 3चा फरक असेल, त्यानुसार आपल्याला तो फरक या ठिकाणी पाहावा लागणार आहे. त्याच पद्धतीने वर्णाक्षरांचा वर्णमालेतील स्थान किंवा क्रमांक, म्हणजे अगोदर या ठिकाणी आपण ग्रुपचा विचार केलेला होता, किंवा यातील पर्टिक्युलर त्यांचा जो काही क्रमांक असेल तो डाव्या बाजूने असेल किंवा उजव्या बाजूने असेल, तो क्रमांक आपल्याला या ठिकाणी पाहावा लागणार आहे. तर चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, अधिक वेळ न घेता आता आपणाला ही जी इंग्रजी अक्षरमाला असेल, वर्णमाला असेल, ही आपणाला या ठिकाणी सविस्तरपणे या ठिकाणी समजलेली असणार आहे. तर आता वेळ आहे ती या अक्षरमालेवर आधारित कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात व ते प्रश्न आपण किती वेळामध्ये, किती सेकंदामध्ये ते प्रश्न आपण या ठिकाणी सोडवू शकतो, हे आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. तर आपण या ठिकाणी स्वाध्याय 3.4 स्वाध्याय 3.4 या ठिकाणी पाहणार आहोत. पहा, ओके, व त्याच्यावरचे जे काही प्रश्न आहेत ते कशा पद्धतीने आपण या ठिकाणी सोडवणार आहोत हे या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे. ओके, तर हे पाहत असताना पहा, या ठिकाणी आपणाला जो काही प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे की तशाच पद्धतीचा प्रश्न या ठिकाणी असणार आहे. म्हणजेच काय असणार आहे की पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी जसा समसंबंध आहे तसाच समसंबंध हा तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी असणार आहे. तर दिलेल्या पर्यायातून योग्य पर्याय निवडा. ओके, प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा, अशा पद्धतीचा प्रश्न आपल्याला या ठिकाणी दिलेला असणार आहे. तर याच्यातील पहिला प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत. पहा, पहिला प्रश्न आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे के जसे ओ. काय दिलेला आहे? के जसे ओ तसे क्यू जसे प्रश्नचिन्ह. या ठिकाणी आपल्याला प्रश्न दिलेला आहे के जसे ओ तसे क्यू जसे प्रश्नचिन्ह या ठिकाणी आपल्याला देण्यात आलेला आहे. तर आपली जी काही अक्षरमाला आहे ही अक्षरमाला आपल्या सोबतच ठेवायची आहे असं म्हटलेलं आहे. पहा, ही जी अक्षरमाला आहे ती सोबतच ठेवायची आहे. तर यामध्ये आपल्याला या ठिकाणी यांचं सुरुवातीला काय काय आहे तर ते त्यांचे जे काही क्रमांक असतील ते क्रमांक आपण या ठिकाणी पाहूया. क्यूचा जर आपण या ठिकाणी क्रमांक पाहिला, पहा, तर के दिलेला आहे. तर केचा जर आपण या ठिकाणी डावीकडून जर क्रमांक या ठिकाणी पाहिला तर तो क्रमांक आहे 11. ओचा क्रमांक आहे या ठिकाणी 15. ओके, ओचा क्रमांक किती आहे? 15 आहे. परंतु ज्याही वेळेस आपण हा जो काही क्रमांक या ठिकाणी लिहितोय, पहा, ओके, क्रमांक लिहित असताना आपण पाहिलं की केचा हा डावीकडून क्रमांक 11वा आहे. डावीकडून क्रमांक किती आहे? 11वा आहे. तर ओचा क्रमांक जर आपण या ठिकाणी पाहिला, आपण डावीकडूनच पाहत होतो 15, परंतु उजवीकडून पाहिल्यानंतर आपल्याला तो 11 दिसतोय. पहा, काय दिसतोय? 11 दिसतोय. म्हणजे या ठिकाणचा जो काही समसंबंध आहे तो आपल्याला या ठिकाणी कशा पद्धतीने दिसेल? पहा की याचा जो काही क्रमांक आहे, ओके, जो काही डावीकडून क्रमांक आहे तो पुढचा क्रमांक हा कुणीकडून आहे? उजवीकडून आहे. पहा, कुणीकडून आहे? उजवीकडून. तेवढाच तो क्रमांक आपल्याला या ठिकाणी दिसतोय. हा डावीकडनं आहे, हा उजवीकडनं, तेवढाच तो क्रमांक आपल्याला या ठिकाणी दिसतोय. तर पुढे जर आपण पाहिलं क्यू, तर क्यूचा क्रमांक हा वरून जर आपण या ठिकाणी पाहिलं, म्हणजे डाव्या बाजूने जर पाहिलं, ओके, म्हणजे वरचं बाजू आणि आपण खालची बाजू असं या ठिकाणी म्हणत आहोत. पहा, तर क्यूचा क्रमांक आपल्याला या ठिकाणी दिसतोय 17. क्यूचा क्रमांक किती दिसतोय? 17. तर या ठिकाणी आपल्याला प्रश्नचिन्हाच्या जागी जो कोणता अक्षर येणार आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहावं लागेल. तर खालून 17व्या क्रमांकावर कोणतं अक्षर आहे? पहा, तर खालून 17व्या क्रमांकावरती आय हे अक्षर आहे. कोणतं अक्षर आहे? पहा, आय हे अक्षर आहे. तर या आयचा क्रमांक सुद्धा खालून जर पाहिला तर 17वा क्रमांक आहे. ओके, जोही काही आपण या ठिकाणी तर्क लावलेला आहे, हा तर्क आपला बरोबर आहे का नाही हे आपल्याला दिलेल्या पर्यायांमधून
या ठिकाणी लक्षात येणार आहे. तर दिलेल्या पर्यायामध्ये जर आपण पाहिलं, पहिला पर्याय या ठिकाणी दिलेला आहे व्ही, दुसरा पर्याय आहे टी, तिसरा पर्याय आहे आय, चौथा पर्याय आहे जे. आपण जे काही उत्तर या ठिकाणी शोधलेलं आहे हे दिलेल्या पर्यायांमध्ये आहे का? आय आहे. तर म्हणजेच आपलं उत्तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 हे उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक 3. तर आपण या ठिकाणी जो समसंबंध या ठिकाणी पाहिला अक्षरांचा पहा, तर त्यांचा उजवीकडून व डावीकडून त्यांचा क्रमांक, उजवीकडून व डावीकडून हा क्रमांक या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे. ओके. यानंतर दुसरा प्रश्न आपण या ठिकाणी पाहूया. म्हणजे प्रत्येक प्रश्न हा काहीतरी वेगळा असणार आहे, त्यांच्यातील समसंबंध आपल्याला या ठिकाणी पाहावा लागणार आहे. तर दुसऱ्यामध्ये काय दिलेलं आहे पहा, जी के जसे यम तसे क्यू एस जसे प्रश्नचिन्ह, क्यू एस जसे प्रश्नचिन्ह. आता काय दिलेलं आहे, जी के. ओके. तर जी चा क्रमांक आहे पहा या ठिकाणी 7, त्यानंतर के चा क्रमांक आहे 11, जी के 7 व 11. यानंतर यम चा क्रमांक आहे पहा 13. आपण हे जे काही करत आहोत हे सर्व कशा पद्धतीने करत आहोत पहा, हे डावीकडनं आपण यांचे क्रमांक या ठिकाणी घेतलेले आहेत. डावीकडून यांचे आपण या ठिकाणी क्रमांक घेतलेले आहेत जी के, आणि यमचा सुद्धा डावीकडनंच क्रमांक या ठिकाणी घेतलेला आहे. त्यानंतर क्यू एस असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर यांचा जर क्रमांक पाहिला तर आपण या ठिकाणी पाहतोय 17. क्यूचा क्रमांक आहे 17 व एसचा जो काही क्रमांक आहे तो आहे 19. एसचा क्रमांक आहे 19. ओके. तर यांचा आपल्याला या ठिकाणी समसंबंध पाहावा लागेल. जी के तर जी चा क्रमांक आहे 7 व के चा क्रमांक आहे 11. जर आपण यांची बेरीज जर केली पहा, 7 व 11, 7 व 11 यांची जर बेरीज केली तर यांची बेरीज येणार आहे 18. यांची बेरीज किती येणार आहे? 18. म्हणजे परंतु याचा समसंबंध कशाशी दिलेला आहे आपल्याला? यमशी दिलेला आहे व त्याचा अनुक्रमांक किती आहे, म्हणजे क्रमांक किती आहे? डावीकडनं 13 आहे. म्हणजे या ठिकाणी यांची बेरीज हा ऑप्शन नाही. ओके. म्हणजे बेरीज तर या ठिकाणी दिलेली नाही. समजा आपण या ठिकाणी जर यांची वजाबाकी जर पाहिलं पहा, तर मोठ्या संख्येतून जर आपण छोटी संख्या वजा केली, म्हणजे 11 मधनं जर 7 वजा केले तर या ठिकाणी 4 येणार आहे. म्हणजे 11 वजा 7 जर केलं तर 4. परंतु या ठिकाणी काय दिलेलं आहे आपल्याला? 13 दिलेला आहे. काय दिलेलं आहे? 13 ही संख्या दिलेली आहे. पण यांच्या अंकांची जर आपण बेरीज केली पहा 1 आणि 3, तर यांची बेरीज सुद्धा 4च येते. काय येते? 1 आणि 3 यांची बेरीज जर केली तर 4च येते. तर तसाच समसंबंध या ठिकाणी आहे का? आपण या ठिकाणी पाहूया पहा. म्हणजे वजाबाकी या ठिकाणी आपल्याला करावी लागणार आहे. तर या ठिकाणी काय करावं लागेल? मोठ्या संख्येतून छोटी संख्या आपल्याला या ठिकाणी वजा करावी लागेल. 19 वजा 17, 19 वजा 17 वजाबाकी येणार आहे 2. 19 वजा 17 वजाबाकी आपली या ठिकाणी 2 आलेली आहे. तर आता आपल्याला काय करावं लागेल? अशी कोणती संख्या आहे की ज्यांची बेरीज असेल ही 2 येते. ओके. तर आपल्याला माहिती आहे 11. ओके. 1 आणि 1 2 येते. तर 11व्या क्रमांकावरचं जे काही अक्षर आहे ते आहे के. ओके. त्याचा अनुक्रमांक आहे 11. म्हणजे यांची जर बेरीज केली 1 आणि 1 यांची बेरीज 2 येते. म्हणजेच या ठिकाणी उत्तर आपलं के येतं का हे आपल्याला या ठिकाणी पाहावं लागेल. तर दिलेल्या पर्यायामध्ये जर आपण पाहिलं पहा, पहिला पर्याय आहे डब्ल्यू, दुसरा पर्याय आहे एक्स, तिसरा व्ही व चौथा यू. म्हणजे आपण या ठिकाणी जोही काही तर्क या ठिकाणी लावलेला होता हा या ठिकाणी तर्क येणार नाही. ओके. तर याही ठिकाणी आपल्याला ट्रायल अँड एरर याच मेथडचा या ठिकाणी आपल्याला वापर करावा लागतो. तर पहा आणखीन या ठिकाणी आपण जर पाहिलं जी के चा जर आपण या ठिकाणी विचार केला पहा, तर
उजवीकडनं जर आपण या ठिकाणी विचार केला तर एक गोष्ट आपल्याला या ठिकाणी लक्षात येईल. पहा, जी के खालचे म्हणजे उजवीकडूनचा अनुक्रमांक आहे पहा जी चा 19, के चा अनुक्रमांक आहे 15, एम चा अनुक्रमांक आहे उजवीकडनं पहा 13, क्यू चा या ठिकाणी अनुक्रमांक आहे 9 व एस चा जो अनुक्रमांक आहे तो आहे 7. एस चा अनुक्रमांक किती आहे पहा 7 आहे. ओके, तर या ठिकाणी यांचा समसंबंध काही लागतोय का आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे पहा. ओके, तर या ठिकाणी 19 आणि 15 ही संख्या दिलेली आहे. 19 आणि 15 यांची जर आपण बेरीज केली तर यांची बेरीज येते 34. ओके, 34 ची जरी निमपट केली तरी ती येते 17. परंतु या ठिकाणी आपल्याला जे काही उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे ते दिलेलं आहे 13. ओके, काय दिलेलं आहे 13 हे उत्तर आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे. म्हणजे सुरुवातीला यांचा समसंबंध आपल्याला पाहणं खूप गरजेचं असणार आहे. काय समसंबंध आहे तो. ओके, प्रश्न क्रमांक 2 मध्ये जर आपण या ठिकाणी पाहिलं की जी के जसे यम तसे क्यू एस जसे प्रश्नचिन्ह असं आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे. तर यामध्ये आपण सुरुवातीला जेही काही यांचे उजव्या बाजूंचे जे काही क्रमांक असतील तर ते क्रमांक या ठिकाणी पाहिले, त्या अंकांची बेरीज आपण या ठिकाणी केली, ते उत्तर आलेलं नाहीये. त्याच पद्धतीनं आपण खाल्ल्या बाजूने म्हणजेच उजवीकडून यांचे अनुक्रमांक पाहिले व यांचा समसंबंध या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न केला तर तोही समसंबंध या ठिकाणी आलेला नाहीये. तर आणखीन म्हणजे वेगळ्या कोणत्या पद्धतीनं आपल्याला या ठिकाणी करावं लागेल हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर जी के, तर जीचा अनुक्रमांक जर आपण पाहिला तर तो 7 आहे. या ठिकाणी आपण पाहतोय डावीकडनं जर पाहिलं तर जीचा अनुक्रमांक हा 7 आहे व केचा अनुक्रमांक हा 11 आहे. पहा, केचा अनुक्रमांक 11 आहे. यमचा अनुक्रमांक 13, क्यूचा अनुक्रमांक आहे या ठिकाणी 17, त्यानंतर एसचा अनुक्रमांक आहे 19. ओके, ज्याही वेळेस आपणाला या ठिकाणी जर आपण यांचा जर समसंबंध पाहिला जी के यांची बेरीज केली काही येत नाहीये, वजाबाकी करून या ठिकाणी आपण पाहिलं त्यांच्यातील फरक या ठिकाणी पाहिला तर तो सुद्धा येत नाही. म्हणजे उजव्या बाजूने जरी केलं तरी पण ते आलेलं नाहीये. डाव्या म्हणजे उजवीकडून किंवा डाव्या बाजूने जरी आपण ते केलं तरी सुद्धा ते उत्तर आपलं या ठिकाणी आलेला नाहीये. तर या ठिकाणी आणखीन वेगळा कोणता काही समसंबंध लागतोय का हे आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. तर यामध्ये हे जे काही आपण संख्या या ठिकाणी पाहतोय या संख्या पाहिल्यानंतर आता काहीतरी आपल्याला या ठिकाणी समजत आहे की यांचा समसंबंध कशा पद्धतीचा असू शकतो ते. तर यामध्ये पहा 7, 11, 13, 17, 19. ओके, काय क्लिक होते का ते पाहायचं आहे. पहा 7, 11, 13, 17, 19 या ज्याही वेळेस आपण या संख्या पाहतोय या संख्या पाहिल्यानंतर आपल्या लक्षामध्ये आलेलं असणार आहे की या ज्या काही सर्व संख्या आहेत या सर्व संख्या कशा आहेत, मूळ संख्या आहेत. पहा कोणत्या संख्या आहेत, मूळ संख्या आहेत. ओके, आणि या सर्व संख्या कशा दिलेल्या आहेत, क्रमालगत संख्या दिलेल्या आहेत. मूळ संख्या 7, 11, 13, 17, 19 व 19च्या पुढची क्रमालगत येणारी मूळ संख्या ही कोणती असणार आहे. पहा 23. कोणती असणार आहे, 23. व 23 आता हे जे काही आपण अनुक्रमांक लिहिलेले हे जे काही क्रमांक लिहिलेले होते ते या डाव्या बाजूने लिहिलेले होते. ओके, डाव्या बाजूने म्हणजे वरच्या बाजूंचे अनुक्रमांक या ठिकाणी लिहिलेले होते. तर तो जो आपण 23 हा जो काही क्रमांक या ठिकाणी पाहणार आहोत हा 23 हा सुद्धा वरच्याच बाजूने क्रमांक आला पाहिजे. तर वरच्या बाजूने 23व्या क्रमांकाला कोणतं अक्षर आहे पहा, तर हे डब्ल्यू हे अक्षर आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. कोणतं अक्षर आहे, डब्ल्यू. ओके, तर दिलेल्या पर्यायामध्ये आता हा जो काही आपण या ठिकाणी तर्क काढलेला आहे
तो दिलेल्या पर्यायामध्ये तो उत्तर आहे का हे आपल्याला या ठिकाणी पाहावं लागेल. तर पहा या ठिकाणी पहिलाच पर्याय या ठिकाणी दिलेला आहे डब्ल्यू, म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी बरोबर आलेलं असणार आहे. म्हणजे प्रश्न क्रमांक 2 चं उत्तर हे या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 हे आलेलं असणार आहे. पहा म्हणजे आपल्याला ज्याही वेळेस आपण प्रश्न सोडवत आहोत या अक्षरमालेवरचे, त्यावेळेस आपणाला जरी हे प्रश्न अक्षरमालेवरचे असले तरी सुद्धा आपणाला त्या संख्या मालेचा या ठिकाणी उपयोग या ठिकाणी होत आहे. ओके, म्हणजे या संख्यांचाच जास्तीत जास्त उपयोग आपल्याला या ठिकाणी करावा लागणार आहे. ओके, यानंतरचा पुढील प्रश्न या ठिकाणी पाहूया. पहा, सी जसे प्रश्नचिन्ह तसे आर जसे डब्ल्यू. ओके, काय दिलेलं आहे पहा, सी जसे प्रश्नचिन्ह तसे आर जसे डब्ल्यू या ठिकाणी दिलेलं आहे. तर सुरुवातीला आपल्याला त्यांचे क्रमांक या ठिकाणी आपण लिहून घेऊया. पहा, तर सी चा क्रमांक आहे डावीकडनं. पहा, सी चा क्रमांक आहे 3 जसे प्रश्नचिन्ह घेऊया. त्यानंतर जसे आर चा क्रमांक आहे 18 व डब्ल्यू चा क्रमांक आहे 23. डब्ल्यू चा क्रमांक आहे 23. ओके, तर या संख्यांचा जर आपण विचार केला पहा, तर आता जे आपण काही मूळ संख्या पाहिल्या तर मूळ संख्यांचाही काही या ठिकाणी संबंध दिसत नाही. ओके, तर या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल पहा, की हे जे काही क्रमांक आहेत या क्रमांकांचा जर आपण विचार करूया. पहा, या ठिकाणी 18 आहे व या ठिकाणी 23 आहे. या प्रश्नामध्ये काय केलेलं आहे पहा, की तिसऱ्याचा म्हणजे तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी जसा समसंबंध आहे तसाच समसंबंध आपल्याला या ठिकाणी पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी या ठिकाणी शोधायचा आहे. म्हणजे प्रश्न थोडासा वेगळा दिलेला आहे. ओके, प्रश्न जरी आपल्याला या ठिकाणी थोडासा वेगळा दिलेला असेल तरी सुद्धा आपण कन्सिडर कसं करायचं आहे पहा. ओके, आपल्याला गृहीत धरायला काही अडचण नाही. हे पहिलं पद आहे, हे दुसरं पद आहे, हे तिसरं पद आहे, हे चौथं पद आहे. म्हणजे आपल्याला या ठिकाणी चौथंच पद शोधायचं आहे असं आपण या ठिकाणी गृहीत धरूया. ओके, तर या ठिकाणी 18 आणि 23 आर जसे डब्ल्यू या ठिकाणी दिलेला आहे. म्हणजे 18 जसे 23 यांचा जर आपण विचार केला तर या दोन संख्यांमध्ये कितीचा फरक आहे पहा. तर आपल्याला या ठिकाणी 23 मधून म्हणजे या 18 मध्ये जर 5 मिळवले, 18 अधिक 5 बरोबर 23, म्हणजे यांच्यातील फरक हा 5चा आहे. किंवा याच्यामध्ये म्हणजे हे जे तिसरं पद आहे या तिसऱ्या पदामध्ये जर 5 मिळवलं तर 23 येत आहे. ओके, फक्त आपण काय करत आहोत या ठिकाणी सुरुवातीला जसा संख्यांचा समसंबंध मध्ये आपण तर्क करून पाहत होतो त्याच पद्धतीने आपल्याला याही ठिकाणी तर्क करून पाहायचं आहे. पहा, ओके, तर या ठिकाणी 3 आहे. ओके, तर या ठिकाणी आपल्याला सुद्धा 3 अधिक 5 बरोबर 8. 3 अधिक 5 बरोबर 8. हे जे काही क्रमांक आहेत ते आपण या डाव्या बाजूचे क्रमांक या ठिकाणी घेतलेले होते. तर 8 या डाव्या बाजूच्या क्रमांकावरती काय आहे पहा. तर 8 ला काय आहे पहा, एच. 8 या ठिकाणी एच हे अक्षर आहे. तर आपल्याला दिलेल्या पर्यायांमध्ये पाहावं लागेल की एच आहे का. म्हणजे आपण जो काही तर्क केलेला आहे तो बरोबर आहे का हे आपल्याला या ठिकाणी पाहावं लागेल. म्हणजे तर पहिला पर्याय दिलेला आहे जी, दुसरा पर्याय दिलेला आहे एच. आपले उत्तर या ठिकाणी एच आलेलं आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 3 प्रश्न क्रमांक 3 चं उत्तर या ठिकाणी काय आलेलं आहे पहा, पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2. ओके, जर आपलं उत्तर शोधलेलं जे उत्तर जर दिलेल्या पर्यायांमध्ये जर नसेल तर आपल्याला आणखीन वेगळ्या पद्धतीचा तर्क या ठिकाणी लावावा लागणार आहे. यानंतरचा पुढचा प्रश्न आहे पहा, प्रश्न क्रमांक 4. यामध्ये डी जसे पी तसे प्रश्नचिन्ह जसे वाय या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे. ओके, तर सर्वात प्रथम ही अक्षरमाला पहा. ओके, आपण जी काही अक्षरमाला तयार केलेली आहे त्या अक्षरमालेला जोपर्यंत
या अक्षरमाला असेल वर्णमालेचा समसंबंध हा घटक संपत नाही तोपर्यंत आपल्याला याला सोडायचं नाही. ओके, तर पहा डीचा डावीकडनं अनुक्रमांक आहे 4 व पीचा डावीकडनं अनुक्रमांक आहे पहा 16. तसाच समसंबंध आपल्याला या प्रश्नचिन्हाच्या जागी आहे. प्रश्नचिन्ह जसे वायचा अनुक्रमांक आहे पहा 25. वायचा अनुक्रमांक आहे 25. ओके, ज्याही वेळेस आपण या ठिकाणी अशा पद्धतीचा समसंबंध या ठिकाणी पाहतोय पहा. ओके, जरी ही इंग्रजी अक्षरमाला असेल तरी सुद्धा आपल्याला या संख्यांचा समसंबंध हा लक्षात घ्यावा लागत आहे. ओके, तर या ठिकाणी जर आपण पाहिलं पहा 4 जसे 16 काय दिलेला आहे 4 जसे 16 यांचा जर समसंबंध पाहिला तर आपल्याला या ठिकाणी एक गोष्ट या ठिकाणी लक्षात येते की 4चा वर्ग किती आहे पहा 16 आहे. 4चा वर्ग किती आहे 16 आहे. म्हणजे या ठिकाणी आपण ही वर्ग संख्यांचा ओके म्हणजे वर्गांचा या ठिकाणी समसंबंध या ठिकाणी पाहत आहोत. ओके, पाहायचंय फक्त आपल्याला या ठिकाणी तर्क करायचा आहे की हे अशा पद्धतीने येऊ शकतं का. या संख्या पाहिल्यानंतर आपल्या डोक्यामध्ये क्लिक होणार आहे. ओके, आणि या संबंधी कोणत्याही संख्येचा वर्ग कसा करायचा, कोणत्याही संख्येचा घन कसं करायचा, एखाद्या संख्येचं वर्गमूळ कसं काढायचं किंवा घनमूळ सुद्धा काही सेकंदाच्या आत कशा पद्धतीनं काढायचं या संबंधीचा व्हिडिओ जर आपण पाहिलेला नसेल तर आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे. आणि आपण सांगितलेलं आहे की आपल्याला 1 ते 30 पर्यंतच्या संख्यांचे वर्ग हे आपल्याला तोंडपाठ असले पाहिजेत व 1 ते 10 पर्यंतच्या संख्यांचे घन सुद्धा आपल्याला हे पाठ असले पाहिजेत. तरच आपल्याला म्हणजे कोणतेही प्रश्न या ठिकाणी अगदी सहज पद्धतीने सोडवता येतात. तर या संबंधामध्ये आपण पाहिलं की 4चा वर्ग 16 आहे. ओके, तर आता 25 ही जी संख्या आहे म्हणजे 25 ही कोणत्या संख्येचा वर्ग आहे हे आपल्याला या ठिकाणी पाहायचंय. तर 25 हे 5 या संख्येचा वर्ग आहे. पहा 5चा वर्ग किती आहे 25 आहे. 5चा वर्ग 25 आहे. ओके, तर 5 आपण हे जे काही अनुक्रमांक घेतलेले आहेत हे जे काही क्रमांक घेतलेले आहेत ते डावीकडनं घेतलेले आहेत. डावीकडनं म्हणजेच वर्ण हे नंबर घेतलेले आहेत. तर 5व्या क्रमांकाला काय आहे पहा ई हे अक्षर आहे. 5व्या क्रमांकाला काय आहे ई हे अक्षर आहे. तर या ठिकाणी आपल्याला ई आहे का दिलेल्या पर्यायामध्ये ई हे अक्षर आहे का हे या ठिकाणी पाहायचं आहे. तर पहिला पर्याय या ठिकाणी दिलेला आहे एफ, दुसरा पर्याय या ठिकाणी दिलेला आहे जी, तिसरा आहे ई. जे काही आपण उत्तर या ठिकाणी काढलेलं आहे ई हे दिलेल्या पर्यायामध्ये पर्याय क्रमांक 3 आहे. म्हणजेच आपलं उत्तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 हे उत्तर या ठिकाणी आपलं बरोबर असणार आहे. ओके, अतिशय सोपा भाग आहे पहा. तर यासाठी आपल्याला प्रत्येक प्रश्नाचा सराव या ठिकाणी करावा लागणार आहे. यानंतरचा पुढचा प्रश्न आहे पहा 5वा प्रश्न ई ए जसे एफ तसे आय सी जसे प्रश्नचिन्ह. काय दिलेलं आहे आय सी जसे प्रश्नचिन्ह. तर यामध्ये पहा आपणाला परत ईचा डावीकडनं क्रमांक आहे. सुरुवातीला आपण डावीकडनंच क्रमांक या ठिकाणी पाहतो जनरली. ओके, आणि जर काही समसंबंध जर लागत नसेल तर आपण उजवीकडनं पाहायचं आहे. ओके, ईचा क्रमांक आहे पहा 5, एचा क्रमांक आहे 1 जसे व एफचा क्रमांक आहे 6. त्याच पद्धतीनं आयचा क्रमांक आहे 9 व सीचा क्रमांक आहे पहा 3. सीचा क्रमांक आहे 3. तर या ठिकाणी एक जर आपण या ठिकाणी पाहिलं तर या ठिकाणी एक आपल्याला गोष्ट या ठिकाणी लक्षात येते पहा 5 1 6. 5 1 6 कशा पद्धतीने येऊ शकतं पहा अगदी बरोबर आहे पहा. ओके, 5 1 6 म्हणजेच आपल्याला या ठिकाणी जेही काही या ठिकाणी 2 अक्षर या ठिकाणी दिलेली आहेत या अक्षरांची जर आपण बेरीज केली पहा म्हणजे 5 अधिक 1 बरोबर 6. 5 अधिक 1 बरोबर 6 हा समसंबंध आपल्याला या ठिकाणी लक्षात येत आहे. तसाच समसंबंध याच्यामध्ये आहे का हे आपल्याला या ठिकाणी पाहावं लागेल. आय सी. काय आय सी. ओके,
तर यामध्ये काय आहे पहा, क्रमांक 9 व 3 आहे, म्हणजेच या ठिकाणी 9 अधिक 3 या ठिकाणी आपण करून पाहूया पहा. 9 अधिक 3 बरोबर 12. 9 अधिक 3 बरोबर 12. तर 12व्या क्रमांकावर कोणतं अक्षर आहे पहा, तर डाव्या बाजूनच पाहायचं आहे. हे म्हणजे ज्या बाजूने आपण हे क्रमांक घेतलेले आहेत त्याच बाजूने आपल्याला सुरुवातीला पाहायचं आहे, हे आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यावं लागेल. किंवा जर आपण या ठिकाणी पाहिलं उजव्या बाजूने जर आपण क्रमांक घेतला 12वा, तर या ठिकाणी आहे एन. एन हे अक्षर आहे. ओके, आणि दिलेल्या पर्यायामध्ये एन सुद्धा हे अक्षर आहे. परंतु आपणाला जो क्रमांक आपण या ठिकाणी घेतलेला आहे तशाच पद्धतीचा क्रम या ठिकाणी आपल्याला घ्यायचा आहे. ओके, तर 12व्या क्रमांकावरतीच अक्षर आपल्याला या ठिकाणी दिसत आहे, हे यल हे अक्षर आहे. तर यल आहे का आपल्याला या ठिकाणी पाहावं लागेल. पर्याय क्रमांक 1 एम, पर्याय क्रमांक 2 के व पर्याय क्रमांक 3 यल हे अक्षर आहे. म्हणजेच आपलं उत्तर या ठिकाणी काय येणार आहे, पर्याय क्रमांक 3 यल हे अक्षर येणार आहे. अतिशय सोपा भाग आहे पहा. तर अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या प्रश्नांचा या ठिकाणी आपल्याला सराव करावा लागणार आहे.